बऱ्याच जणांचं काही सोयीनुसार म्हणणं असतं की फार ऊन आहे, पण आपण उन्हात बसत नाही ना गुरुचरित्र पारायणाला, आपण मंडपात बसतो ना. जे उन्हात बसत असतील त्यांचा वेगळा विचार करायला हरकत नाही. म्हणून सर्वप्रथम समसकाला पाहू या उक्तीचं आपण परिपालन करावं आणि नामसप्ताह हा नामसप्ताहाच्याच पद्धतीत करावा. कृपया आपल्या सोयीनं करू नये, कारण याचे निर्माते स्वामी योगाचे युगप्रवर्तक आणि परमपूज्य दादांचे गुरु नारायणदासजी पेटले महाराजांनी मागच्या शतकापासून ही निर्मिती केलेली आहे. मग त्यावेळी उन्हाळा, पावसाळा, हिवाळा नव्हता का? आजच उन्हाळा आहे हाही प्रश्न लोक आपल्याला विचारतील की. म्हणून आपण सहानुभूतीपूर्वक या साऱ्या बाबी संख्यात्मक वाढीपेक्षा गुणात्मक वाढीतून जर नामसप्ताह केला तर तो स्वामींना भूषणावर राहील. म्हणून परिस्थितीनुसार वेळा बदलण्याला आमचा हरकत नाही आहे. बरेच जण म्हणे सकाळी 6 ते 8 गुरुचरित्र वाचायला परवानगी मिळावी, म्हणजे मग पुढील वेळेत यज्ञ याग ह्या सगळ्या गोष्टी होऊ शकतात. त्या स्थानिक सेवेकऱ्यांनी या बाबींवर एकमत आणि सहमतीनं आणि सहानुभूतीनं हे केलं तर आमचा हिरवा कंदील आहे. पण दोघांनी हो म्हणायचं, चारण नाही म्हणायचं, यात एकमत असू शकत नाही. म्हणून या साऱ्या बाबी आपणावर डिपेंड आहे की आपली जर एकजूट असेल तर आमचा हिरवा कंदील आहे. म्हणून हे कळकळीचं सांगणं आहे की वेळा शक्यतो बदलण्याचं प्रयोजन नसावं.